मित्र नमस्कार. राजकारणात कधी कुणाचा नेम आणि कधी कुणाचा गेम होईल हे सांगता येत नाही. कधी कुणाचा गेम झाला तर त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी होते. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे जुने आणि एक महत्त्वाचे नेते असलेल्या सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याबद्दल. सध्या बाळ माने यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली आहे. का ते आपण सविस्तर पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नेमकं बाळ मानेंच्या राजकीय वाटचालीला कोणाचा अडथळा आहे आणि तो का अडथळा होतोय हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी म्हणजे 3-4 महिन्यांपूर्वी विधान परिषद निवडणूक झाली. त्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी बाळ माने हे उद्धव सेनेमध्ये होते. म्हणजे त्याच्या अगोदरच त्याने उद्धव सेनेमध्ये प्रवेश केला होता. भाजपचं सरकार आल्यानंतर हळूहळू अडगळीत पडलेले बाळ माने कंटाळून उद्धव सेनेमध्ये गेले होते आणि उद्धव सेनेमध्ये गेल्याबरोबर त्यांना विधान परिषदेचं कोकण मतदारसंघाचं तिकीटसुद्धा मिळालं. अर्थात तिकीट मिळाल्यानंतर भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावी याच्यासाठी प्रयत्न चालू केले. मग ते कोणत्या प्रयत्न केले ते का मला वेगळं सांगण्याची गरज नाही. तसे प्रयत्न कोकणात सुद्धा झाले आणि अर्ज माघारीच्या दरम्यान कोकणामध्ये धक्कादायक गोष्ट घडली. उद्धव सेनेचं तिकीट मिळालेला बाळ माने यांनी अचानक माघार घेतली. नुसती माघार घेतली एवढंच नाही, तर ते नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर दिसले. बंगल्यावर दिसल्यानंतर त्यांनी तिथून बाहेर पडताच पत्रकारांशी बोलताना आपल्याला उद्धव सेनेकडून ज्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या त्या प्रमाणात मिळाल्या नाहीत, आपण उद्धव सेनेमध्ये आपली घुसमट होत होती वगैरे वगैरे असं स्टेटमेंट केलं. मित्रांनो, एवढ्यावरच ते थांबलं नाही की आपण त्या दरम्यान त्यांनी एक असाही आरोप केला की आपण उद्धव ठाकरेंची गेले अनेक दिवस भेट मागतो आहे, पण उद्धव ठाकरेंची भेट मिळत नाही. उलट आपल्याला उद्धव सेनेमध्ये अवॉइड करण्यात येतं असा आरोप सुद्धा त्यांनी केला. त्याच्यावर पलटवार करताना संजय राऊत यांनी असं म्हटलं की ज्यांना जायचं तिकडे जाऊ द्या, पण कोणताही आरोप करून तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. तुम्हाला उद्धव ठाकरेंची भेट मिळत नव्हती तर त्याच्यावर निवडणुकीतून माघार घेणं हा पर्याय नव्हता आणि तुम्हाला निवडणुकीतून माघारच घ्यायची होती तर त्याच वेळी सांगायला हवं होतं की मला तिकीट नकोय, मी काय उद्धव सेनेमध्ये राहत नाही. पण उद्धव सेनेकडून तिकीट मिळाल्यानंतर अर्ज भरणं आणि नंतर माघारी घेणं याच्यात उद्धव ठाकरे यांची भेट मिळत नाही याचा संबंध कुठेही येत नाही असं संजय राऊत यांचं म्हणणं होतं. असो, तर त्यानंतर म्हणजे नाराजी होऊन तिकीट माघारी अर्ज माघारी घेणाऱ्या बाळ माने यांनी भाजपात जाण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. मुळापासूनच लहानपणापासूनच आपण RSS मध्ये वाढलेलो आहोत. त्यामुळे भाजपची विचारसरणी ही आपल्याशी मिळती जुळती आहे. त्यामुळे मी स्वगृही परतत असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्याच्यापूर्वी आपण कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलं. जे सगळेच नेते जे आहेत ते गुळमुळीत असं वाक्य देतात की आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि आपली पुढील दिशा ठरवू. पण त्याच्या बोलण्याचा रोग असा होता की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. मात्र त्यांच्या या भाजप प्रवेशाला अजूनही एक नेता खोडा घालतो आहे. तो नेता आहे कोण, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण बाळ माने यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या मतानुसार बाळ माने भाजपमध्ये त्यांचं व्यवस्थित चालू असताना सुद्धा आणि ते काही काम करत नसताना सुद्धा ते अचानक उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये गेले आणि आता तिकडे जमेना झालं म्हणून ते भाजपमध्ये परत आहेत असं रवींद्र चव्हाण यांचं मत आहे. त्यामुळे झालं असं मित्रांनो की यांनी तर बोलून बसले की आपण भाजपमध्ये जाणार आहोत वगैरे वगैरे असे संकेत त्यांनी दिले होते. मात्र बाळ माने यांचा भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. दुसरीकडे बाळ माने सध्या
भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर, पदाधिकाऱ्यांबरोबर फिरताना दिसतात. त्यांच्यामध्ये सामील सुद्धा झालेले असतात. भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते दिसतात. पण अजूनही त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश झालेला नाही. म्हणजे असं वाटतं या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर की बाळ माने यांचा एकनाथ खडसे झालाय का? जसं एकनाथ खडसे हे खूप मोठे भाजपचे नेते होते, पण त्यांची आता अशी अवस्था केलेली आहे, राजकीय अवस्था, की त्यांना अक्षरशः मला भाजपमध्ये घ्या हो अशी विनवणी करण्याची वेळ आलेली आहे. बघा, एका मोठ्या नेत्याचा कसा कचरा होतो याचं एकनाथ खडसे हे उत्तम उदाहरण आहे. तसंच बाळ माने हे एकनाथ खडसे एवढा काय मोठे नेते नव्हते, पण रत्नागिरीत त्यांचं वर्चस्व होतं. काही गोष्टी त्यांनी स्वतःहून घालवल्या, काही कार्यकर्त्यांमुळे गेल्या, काही शिवसेना भाजप युती तुटल्यामुळे गेल्या, तर काही शिवसेनेनं त्यांच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळेच गेल्या. म्हणजे बाळ माने यांची अशी राजकीय अवस्था होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण बाळ माने स्वतः कारणीभूत आहेत. कारण बाळ माने यांनी कार्यकर्त्यांना जे जोडण्याचं काम असतं ते फार कमी केलं. ते सगळ्यांच्या तोंडावर गोड बोलायचे, पण म्हणजे भेट दिली, मी ह्यावेळी भेटेन, तुमचं काम करेन असं सांगायचे, कामच करायचे नाही. जे काम होणार नाही ते हे काम होऊ शकत नाही असं कार्यकर्त्यांच्या तोंडावर ते कधीच सांगायचे नाही. त्याला 8-10 फेऱ्या मारायला लावायचे, ठरलेल्या वेळी भेटायचे नाहीत, घरात असूनही मी नाही आहे असं सांगायला लावायचे. आणि मग कार्यकर्ता नाराज व्हायचा, इतक्या फेऱ्या मारून सुद्धा काम होत नसल्यामुळे. या सर्व गोष्टींचा बाळ मानेंना फटका बसला. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेत न येणं ही सुद्धा त्यांना नडलं. विकास कामांकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा त्यांना नडलं. हे बाळ मानेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून त्यांची राजकीय अवस्था अशी करून घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात उदय सामंत हे शिवसेनेमध्ये होते, अखंड शिवसेनेमध्ये होते. आणि ते पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात ज्यावेळी निवडणूक लढवायला लागले त्यावेळी उदय सामंत यांनी प्रचंड प्रमाणात पैसा पेरायला सुरुवात केली. बाळ माने यांच्या विरोधात शिवसेनेलाच उभं केलं. ज्यावेळी शिवसेना भाजप युती होती आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी सोडण्यात आला होता, तरी शिवसेनेनं भाजपचं काम केलं नाही. त्या बदल्यात त्यांना उदय सामंत यांच्याकडून पैसे दिले गेले. ते पैसे राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजन साळवी यांनी वापरले आणि त्यांनी प्रचार आपला केला. बघा कसं होतं बघा, राजन साळवी आणि उदय सामंत यांची मैत्री रत्नागिरी बेस असलेला कुठल्याही माणसाला माहीत नाही असं सध्याचं वातावरण नाहीये. कसं समीकरण जुळवलं होतं बघा, राष्ट्रवादीमध्ये असलेल्या उदय सामंत यांनी पैसा द्यायचा. तो पैसा कोणाला द्यायचा? राजन साळवी यांना द्यायचा. राजन साळवी हे राजापूर मतदारसंघाचे त्यावेळी आमदार होते असले तर त्यांचा रत्नागिरीत प्रचंड प्रमाणात संपर्क होता. रत्नागिरीमध्ये स्वतः राहत होते. रत्नागिरीचे एकेकाळचे ते नगराध्यक्ष सुद्धा होते. त्यामुळे रत्नागिरीतले त्यांचे कार्यकर्ते मंडळी ही सगळी उदय सामंत यांचं काम करीत होती, भाजपचं काम न करता. त्यामुळे असं झालं की त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बाळ माने यांना बसला आणि बाळ माने पडले. उदय सामंत तिथे निवडून आले. असं चित्र वेगळं दिसलं. आणि तिकडून राजन साळवींचा राजापूर मतदारसंघामध्ये लोकसंपर्क चांगला होता, पण त्यांच्याकडे फंडिंग नव्हतं, जे फंडिंग उदय सामंत यांनी केलं. मित्रांनो, ह्या सगळ्या कारणामुळे बाळ माने हे केले. आणि रत्नागिरी मतदारसंघामध्ये आज सुद्धा बघितलं तर भाजपचं वर्चस्व खूप कमी आहे. कारण भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी जे रत्नागिरी मतदारसंघामध्ये काम करणारे आहेत ते फक्त चकाचक गाडीतून फिरताना तुम्हाला दिसतील. बाकी त्याच्या पलीकडे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते शून्य दिसेल. ते लोकांची कामं करताना दिसणार नाहीत, एखाद्या मुद्द्यावर आंदोलन करता दिसणार नाहीत, एखाद्या प्रश्नाची तड लावले कुठे असं होत नाही. ते जे रोज लोकांमध्ये मिक्सअप होणं असेल तर ते होताना दिसत नाही. त्यामुळे भाजपची विधानसभा मतदारसंघातली जी पकड आहे ती खूप सैल झालेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, बाळ मानेंच्या प्रचारासाठी ज्यावेळी नरेंद्र मोदींची लाट होती त्यावेळी नरेंद्र मोदी स्वतः येऊन सुद्धा म्हणजे त्यांच्या सभेला प्रचंड लाखोंची गर्दी जमली आणि उत्स्फूर्तपणे जमली, कार्यकर्ते मंडळी गोळा न करता. पण ती गर्दी मतामध्ये परिवर्तित झाली नाही आणि बाळ माने तिथे पडले नरेंद्र मोदी येऊन सुद्धा. असं चित्र आहे. हे चित्र जे आहे ते कार्यकर्ते नसल्यामुळे, जी इतर ठिकाणी भाजपची ताकद आहे अगदी बूथ लेवलपर्यंत, तशी रत्नागिरी मतदारसंघामध्ये आणि कोकणाचाच एकूण विचार करायला झाला तर ते कोकणात त्यांची भाजपची अजूनही ताकद म्हणावी तेवढी वाढलेली नाही. नारायण राणे या व्यक्तीमुळे भाजपची ताकद वाढलेली आहे. भाजपची स्वतःची अशी ताकद कुठेच दिसणार नाही. तुम्ही ह्याच्या बळावर त्यांची ताकद वाढली, त्याच्या बळावर त्यांची ताकद वाढली, असंच झालेलं आहे. भाजपची स्वतःची जी ताकद म्हणावी लागते पक्षाची म्हणून, ती तुम्हाला दिसणार नाही. उद्या नारायण राणे दुसऱ्या पक्षात गेले तर भाजप तिथे कोलमडलं, अशी अवस्था आहे. तर मित्रांनो,
बाळ माने यांच्या या प्रवेशाला विरोध झाल्यामुळे स्वतः खुद्द रवींद्र चव्हाण यांचा आता अशी अवस्था झाली की उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये सुद्धा ते जाऊ शकत नाहीत आणि गेले तर त्यांना त्यांची व्हॅल्यू राहणार नाही आणि भाजपमध्ये तर आता त्याची व्हॅल्यूच राहिलेली नाही, अशी अवस्था झालेली आहे. मित्रांनो, एकूणच तुमचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल मत काय? बाळ माने यांनी परत भाजपमध्ये येऊन चूक केली का, की भाजप सोडून उद्धव ठाकरेंमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय चुकला? याविषयी तुमची मतं नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.